हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. जस्ट मी आता रेडी झालो आहे आणि आज खूप उशीर झाला आहे रेडी व्हायला. तर आता मी कालचा ब्लॉग अपलोड केला आहे जो की खूप खूप सिम्पल आहे, अगदी एक 5 मिनिटाचा आहे, पण नक्की तुम्ही बघा आणि एन्जॉय करा ब्लॉगला. तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात. आज आहे मंडे, आज भरपूर कामं असतात वीकेंड नंतरचे. Much later. मागच्या काही 4-5 दिवसापासून ना नाशिकमध्ये खूपच ऊन जाणवत आहे. तर बाहेर जर निघाला ना अक्षरशः इतक्या झळ्या लागतात उन्हाच्या, विदाऊट कॅप तर तुम्ही जाऊच नाही शकत. आणि दुपारच्या टायमाला तर भरपूर ऊन लागतंय. तर तुम्हाला पण जाणवत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. नक्कीच काहीतरी चालू आहे जे की क्लायमॅटिक कंडिशनमध्ये की ज्यामुळे इतकं ऊन वाढलंय, प्रचंड प्रमाणात ऊन वाढलेलं आहे. इतकं ऊन याआधी जाणवलं, पण मग या टायमाचं जे ऊन आहे ते खूपच खूप म्हणजे खूप म्हणजे क्लायमेट कंडिशन जेव्हा क्लायमेट वेदर जेव्हा चेक करतो तेव्हा अक्षरशः मोर दॅन 35 डिग्री सेल्सिअस, 38-40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जात आहे. जेणेकरून सर्वांनी काळजी घ्या उन्हाची, जास्तीत जास्त बॉडीला हायड्रेट ठेवा कंटिन्यू. जर तुम्ही फील्ड जॉब करत असणार तर सोबत वॉटर बॉटल एक नाही 2 कॅरी करा, की जेणेकरून तुम्हाला बॉडी जास्तीत जास्त हायड्रेट ठेवता येईल. कारण टेम्परेचर एवढं आहे तर तुम्ही नक्कीच आजारी याच्यात पडू शकता. इव्हन आपण घरात जरी बसलो फॅन खाली तरी गरम होतंय, म्हणजे या फॅनची हवा सुद्धा गरम लागते, एवढं टेम्परेचर आहे. तर नक्कीच तुम्ही काळजी घ्या स्वतःची, आपल्या फॅमिलीची पण काळजी घ्या. लहान मुलांना शक्यता बाहेर घेऊन जाऊ नका दिवसा. मित्रांनो, सध्या जी उष्णता वाढलेली आहे, जे काही टेम्परेचर वाढलेलं आहे त्याच्या मागचं कारण थोडं सर्च केल्यानंतर माहिती पडलं की याच्या मागचं कारण काय आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे यामागे एक गोष्ट आहे ती म्हणजे एल निनो, ELNINO. सरप्राइझिंगली नवीन शब्द तुमच्या कानावर आले असतात, पण याचा सर्वात मोठा अर्थ जो असतो जे की पॅसिफिक ओशन जे आहे त्यामध्ये पाणी गरम होतं. पाणी गरम झाल्यानंतर वारे आणि ढग बदलतात आणि त्यामुळे उष्णता वाढते आणि पाऊस कमी पडतो भारतामध्ये. याच्या उलट दुसरी गोष्ट म्हणजे ला नीना, LANINA, हा पण नवीन शब्द आहे. यामध्ये समुद्र थंड असतो, पाऊस जास्त पडतो आणि उष्णता कमी असते. सरप्राइझिंगली हे 2 शब्द नक्कीच तुमच्या कानावर नवीन आहे, पण याच्या मागचं कारण, याच्या मागचा अर्थ खूप मोठा आहे. मला वाटत नाही की आय थिंक ह्या ज्या गोष्टी आहे आणि हे जे शब्द आहे किंवा हे जे टेम्परेचर, आय थिंक क्लायमॅटिक कंडिशन मधल्या ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या शाळेत शिकवल्या असतील किंवा नसतील, मला तर काही आठवत नाही. तुम्हाला जर आठवत असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. तर म्हणूनच सध्या तापमान 40+ डिग्री जात आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या शहरामध्ये, तुमच्या सिटीमध्ये टेम्परेचर किती आहे कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला ही डिटेल आवडली असणार तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, की जेणेकरून सर्वांना माहिती पडणार की जी उष्णता वाढते, जी टेम्परेचर वाढते, की याच्या मागचं कारण काय आहे. आणि तुम्ही जर नवीन असणार चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. गुड नाईट. 1 hour later. तर आम्ही आता चाललो आहोत. कुठे कुठे चाललो आपण? बूम, चक्कर मारायला. चला आमच्या सोबत चक्कर मारायला, चला. गारगार हवं, इतकं उष्ण, इतकं गरम होतंय ना, आता घरात सुद्धा इतकं गरम होतंय ना, तर खाली आल्यानंतर थोडं बरं वाटतं. थोडं गारगार हवं येते ना तेव्हा बरं वाटतं थोडंसं. आणि लहान मुलं म्हटल्यानंतर भरपूर चिडतात, त्यांना सुद्धा उष्णता, ज्यांना सुद्धा टेम्परेचर सहन अजिबात होत नाही. सो जेणेकरून थोडंसं फिरावं लागतं त्यांना घेऊन. आणि तुमच्या घरात पण लहान मुलं असणार तर नक्कीच त्यांना बाहेर घेऊन जा, थोडंसं चक्कर मारायला, थोडं बाहेरची हवा लागू द्या, कारण की टेम्परेचर खूप आहे. चुकून दुपारी घेऊन जाऊ नका, संध्याकाळी घेऊन या. काय का मग, बरोबर ना?